श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक माहेरवाशिणीचा आणि प्रत्येक स्त्रीचा आवडता सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागोबाची पूजा केली जाते. नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. आपल्याला ज्या ठिकाणी ही पूजा करायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडून त्यावरती नवीन वस्त्र टाकायचं आहे. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो तर सर्वात आधी दीप प्रज्वलित करून पूजेला आपण सुरुवात केलेली आहे. तर इथे मी दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण नागदेवतेची पूजा करणार आहोत. यामध्ये पहिले चित्र दिसत आहे ते म्हणजे नरसिंहाचं आहे. हा विष्णूचा अवतार आहे. तर त्याची पूजा आपल्याला दर गुरुवारी करता येईल. आणि त्याच्याच बाजूला नागाचे चित्र आहे म्हणजे कालियामर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण. तर यांची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे. आणि त्याच्या खाली जरा जिवंतिका यांचे चित्र आहे. जरा जिवंतिका यांचाच अपभ्रंश होऊन जीवत्या हा शब्द झालेला आहे. याची पूजा श्रावणातील दर शुक्रवारी केली जाते. आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या कल्याणासाठी आपण ही पूजा शुक्रवारी करत असतो. आपण श्रावणातल्या शुक्रवारी या जीवतीचे पूजन करायचे आहे. आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचे चित्र आहे. तर यांची पूजा बुधवारी आणि गुरुवारी केली जाते. जर तुमच्याकडे असा कागद असेल, मी स्क्रीनवर दाखवलेला आहे तसा कागद जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याची पूजा अवश्य करा. तर पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या. अजूनही खेडेगावामध्ये वारुळे असतील, त्या ठिकाणी जातही असतील, पण शहरी भागामध्ये वारुळे उपलब्ध नाहीत. तर त्यांनी अशीच घरी पूजा करू शकता. नागोबाचं कागदावरती चित्र काढून तुम्ही त्याचीही पूजा करू शकता. तर मी ते तांदळाच्या साह्याने नाग, नागिन आणि त्यांची पिल्लं अशी वंशावळ काढलेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला नागदेवतेला गंध लावायचा आहे.